महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. ज्या वडिलांनी मुलाला लहानाचं मोठं केलं, त्याचं संगोपन केलं, त्याच्या जीवनाला दिशा दिली, त्याच मुलानं संपत्तीच्या वादातून स्वतःच्याच वडिलांवर अमानुष हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. लोखंडी पाईप, बेल्ट आणि काठ्यानी मारहाण करत वडिलांना गंभीर जखमी करण्यात आलंय आणि त्यानंतर वडिलांचे हातपाय बांधून स्कॉर्पिओ गाडीत टाकून नेल्याचा आरोपही या नराधम आरोपी मुलावर करण्यात आलाय. या घटनेचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेमकी ही संपूर्ण घटना काय घडली हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नाहोली येथील रहिवासी सुभाष ठोंबरे यांचा मुलगा लक्ष्मण ठोंबरे गेल्या अनेक दिवसांपासून वडिलांच्या नावावर असलेली शेतजमीन आणि ट्रॅक्टर स्वतःच्या नावावर करण्यासाठी तगादा लावत होता. या कारणावरून घरात सतत वाद होत होते, खटके उडत होते. 14 मार्च रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास हा वाद प्रचंड विकोपाला गेला. गावातील चौकात लक्ष्मण ठोंबरे आणि त्यांची पत्नी सारिका ठोंबरे यांनी सुभाष ठोंबरे यांना गाठलं. जमीन आणि ट्रॅक्टर माझ्या नावावर का करत नाहीस असा जाब विचारत त्यांनी काठीनं बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. सासरच्या मंडळींनी या संपूर्ण घटनेमध्ये जो आहे तो जावयाचा साथ दिल्याचं पाहायला मिळालेलं आहे. विशेष बाब म्हणजे सून सारिका हिचं माहेर त्याच गावात असल्यानं तिचे आई वडील, भाऊ आणि सुलताई यांनी ही घटनास्थळी धाव घेतली. आपल्या जावयाला साथ देत या सर्वांनी मिळून सुभाष ठोंबरे यांना अमानुष मारहाण केली. भांडणाचा आवाज ऐकून सुभाष ठोंबरे यांची मुलगी मीना बिक्कड आणि जावई दादा बिक्कड हे बचावासाठी धावून आले. मात्र संतप्त झालेल्या हल्लेखोरांनी त्यांनाही सोडलं नाही. त्यांनाही मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना असं म्हणण्यात आलं की मध्ये आला तर तुम्हाला जीवे मारून टाकू अशी धमकी देखील त्यांनी दिली. या भीषण मारहाणीत सुभाष ठोंबरे हे रक्तबंबाळ झाले असून ते गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांच्या तोंडावर, हातावर आणि पाठीवर देखील गंभीर जखमा झाल्या आहेत. मारहाणीमुळे त्यांचं शरीर काळनिळ पडलंय. त्यांना तातडीनं केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय. खरं तर ज्या वडिलांनी ज्या मुलाला लहानाचं मोठं केलं, त्याचं संगोपन केलं, त्याच मुलानं मालमत्तेच्या वादासाठी स्वतःच्या वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पाडलं, त्यांच्यावरती हल्ला केला. केज तालुक्यात या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणी मुलगा लक्ष्मण ठोंबरे, सून सारिका ठोंबरे यांच्यासह सासरच्या 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा तपास केज पोलीस पुढे करतायत. परंतु एक महत्वाची बाब म्हणजे गेल्या काही वर्षांपासून आपण बघतोय की बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीनं उच्छाद घातलेला आहे. कारण गुन्हेगारीच्या घटना बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये घडतायत. खरं तर यावरती बीड पोलीस कधी अंकुश ठेवणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. परंतु या प्रकरणात पुढे काय होतं, या आरोपींना नेमकी काय शिक्षा होते हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनेची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.